नमस्कार मित्रमैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आय एम स्नेहाली राणे, मास्टर्स इन वेदिक एस्ट्रॉलॉजी, टॅरोट रीडर, वास्तू कन्सल्टंट, माइंड हीलर अँड लाईफ गाईड कोच ऑल्सो. तुमचं माझ्या ह्या हील विथ स्नेहाली चॅनलमध्ये मी सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. सगळ्यात पहिलं तुम्ही एंजल नंबरच्या माझ्या व्हिडिओला दिलेल्या या भरभरून प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद. असेच आपल्या चॅनलशी जोडलेले राहा, कारण ह्या हल्लीच्या चाललेल्या टेक्नॉलॉजी बेस्ड जगामध्ये आपण आपल्या त्या आध्यात्मिक सोल एनर्जीवरती काम करून आपल्या पुढ्यात असलेले प्रश्न, मग ते पैशाच्या बाबतीत असतील, रिलेशनशिप सुधारण्याच्या बाबतीत असतील किंवा जॉब रिलेटेड, बिझनेस रिलेटेड, फ्रस्ट्रेशन, एन्झायटी, कोणताही विषय असो, ह्याच्यावरती ओव्हरकम करून अशा कोणकोणत्या आध्यात्मिक टेक्निक्स वापरून आपण आपल्याला हवा असलेला उद्देश कसा साध्य करू शकतो, यावरती अनेक व्हिडिओज तुम्हाला ह्या चॅनलवरती पाहायला मिळणार आहेत. तुम्ही जर खरंच इंटरेस्टेड असाल तर मला कमेंटमध्ये येस म्हणून टाईप करायला विसरू नका. एंजल नंबरच्या कमेंट थ्रू मला काही जणांनी असं सांगण्याचा प्रयत्न केला की त्यांना हे नंबर्स तर सतत दिसतात, पण त्यानंतर त्यांच्या जीवनात असा काही वेगळा फारसा बदल झालेला त्यांना आढळलेला नाही. तर तुम्ही आम्हाला गाईड कराल का? मग तिथे त्यांचा हा प्रश्न उद्भवतो की ते पॉझिटिव्ह एनर्जी किंवा पॉझिटिव्ह संकेत तर आमच्यापर्यंत येऊन पोचतात, पण त्याचे इफेक्ट्स आम्हाला का दिसत नाहीत. तर असे हे संकेत कसे कॅच करून आपण ती एनर्जी ॲक्टिवेट कशी केली पाहिजे, आज आपण त्या संदर्भात बोलणार आहोत. सगळ्यात पहिलं, हे नंबर्स आपल्याला दिसल्यावरती सगळ्यात पहिली गोष्ट करण्याची जी आहे ती म्हणजे त्या निसर्गाचे, त्या ब्रह्मांडाचे तुम्हाला आभार मानायचे आहेत. ग्रॅटिट्यूड. हे दिसल्याबद्दल त्या ईश्वरीय शक्तीचे, त्या युनिवर्सचे तुम्ही पहिल्यांदा आभार मानायला हवेत. युनिवर्सला थँक्यू बोललं पाहिजे, ते पण मनापासून. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण मनुष्यसुद्धा सहजासहजी कोणाशीच बोलायला जात नाही. आपण जेव्हा मार्क करतो की एखादी व्यक्ती ही मनाने खूप चांगली आहे, तिच्या मनामध्ये कोणाबद्दल छल कपट, वाईट विचार अजिबात नाही आहेत, तिचे विचार शुद्ध आहेत आणि ती सगळ्यांच्या प्रती चांगले विचार करते, अशा स्वच्छ, निर्मळ, इनोसंट अंतर्मन असलेल्या व्यक्तींशीच हा युनिवर्ससुद्धा संभाषण साधण्याचा प्रयत्न करतो. म्हणून ह्या एवढ्या मोठ्या एनर्जीने आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी किंवा एक प्रकारे आपण म्हणतोय तसं संवाद साधण्यासाठी जर निवडलं असेल तर ही काही छोटी गोष्ट नाही, कारण हे फार रेअर लोकांच्या बाबतीतच घडतं. सो सर्वप्रथम तिचे आभार मानायला विसरू नका, हे मला सांगायचं आहे. दुसरं म्हणजे तो युनिवर्स जो पॅटर्न तुम्हाला रिपीटेडली दाखवतोय, जो नंबर तुम्हाला रिपीटेडली रिफ्लेक्ट करतोय तुमच्यासमोर, त्याचा अर्थ डिकोड करायला सुरुवात करा. त्याचा योग्य तो अर्थ मी तुम्हाला त्या नंबर्सचे मिनिंग समजून सांगताना त्या व्हिडिओमध्ये जो सांगितलेला आहे त्या प्रकारे नीट अर्थ लावून तुमच्या पुढ्यात असलेल्या परिस्थितीशी तो कसा काय मॅच होतोय हे ऑब्झर्व करायला सुरुवात करा. आणि तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तसतशी त्या दिशेने सगळ्यात पहिलं म्हणजे ॲक्शन घ्यायला सुरुवात करा. कारण तो युनिवर्स फक्त तुम्हाला गाईड करू शकतो. हां, जास्तीत जास्त तशी सिच्युएशन तुमच्या पुढ्यात निर्माण करून देऊ शकतो, पण प्रॅक्टिकली तुम्हालाच त्या मार्गावरून वाटचाल करावी लागेल ना. कर्म तर तुम्हालाच करावं लागेल. त्यामुळे त्या नंबर्सच्या रिप्रेझेंटेबल ग्रहांशी अनुसरून असलेल्या गोष्टी त्यासुद्धा तुम्ही एक रेमेडी म्हणून करू शकता. म्हणजेच त्या बाबतीतले संकेत युनिवर्स जे तुम्हाला देत आहे ते जर तुम्हाला कळत नसतील तर त्या ग्रहांनुसार सोल्युशन्स मी तुम्हाला आता ॲज अ रेमेडी म्हणून सांगणार आहे. ॲक्च्युली तुम्हीच जर सबकॉन्शियस माइंडनी अंतर्मनातून विचार करून डेली थोडंसं एखादा मंत्र चॅन्ट करून, म्हणजेच मंत्रजाप करून जर स्वतःच आपल्या त्या गोष्टींचा अर्थ लावायला सुरुवात केली तर तुम्हालाच तुमच्या सगळ्या गोष्टी कळून येतात. पण आपण त्या गोष्टी एवढ्या सिरियसली घेत नाही किंवा त्याच्यामध्ये सातत्यच ठेवत नाही. पण मी इथे तुम्हाला सांगते, जर तुम्हाला हे नंबर फ्रिक्वेंटली सतत दिसत आहेत, आता आपण एक 1 डिजिट हा घेऊया, जर 111 किंवा 1111 असा नंबर तुम्हाला सातत्याने दिसतोय, हां, आणि इथे एक लक्षात ठेवा की एंजल नंबर हा सिंगल कधीच दिसत नाही. तो एखादा संदेश तुम्हाला रिपीटेडली दाखवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे एखाद्या अलारामसारखं, जोपर्यंत तुम्ही झोपेतून जागा होत नाही, कृती करत नाही, तोपर्यंत तो रिपीटेडली वाजत राहतो, म्हणजेच तुमच्या दृष्टीस पडत राहतो. तर 111 हा नंबर जर तुम्हाला सतत दिसत असेल तर शक्यतो सूर्योदयाच्या वेळी उठण्याचा प्रयत्न करा. जमल्यास दररोज सकाळच्या उगवणाऱ्या सूर्याचं दर्शन हे आवर्जून घ्या. जमल्यास सूर्याला दररोज अर्घ्य द्यायला सुरुवात करा, कारण नवीन दिवसाची सुरुवात ही नवीन उगवणाऱ्या रोजच्या सूर्यामुळेच होते. तुमच्या आयुष्यातही नवीन दिवसाची सुरुवात किंवा नवीन कामांची सुरुवात जर आता लवकरात लवकर होणार असेल तर त्याला कारक आणि पोषक ठरणाऱ्या ह्या ग्रहाचं, या सूर्याचं दर्शन जर तुम्ही डेली घ्यायला लागलात तर तुम्हाला ते ॲक्च्युली बदल जाणवायला लागतील आणि ते काम तुम्हाला कन्सिस्टन्सी ठेवून करायचं आहे. शिवाय सूर्य हा ग्रह वडील ह्या नात्याला रिप्रेझेंट करत असल्यामुळे तुम्हाला तुमच्या वडिलांबद्दल आदर निर्माण करून
त्यांच्याशी नातेसंबंध चांगलं प्रस्थापित करायचं आहे. शिवाय तुम्ही तुमच्या कामाच्या बाबतीत त्यांच्याकडून काही ओपिनियन किंवा सल्लासुद्धा घेऊ शकता. त्याचबरोबर जर 222 दिसत असेल तर वॉटर टेक्निक तुम्ही करू शकता. त्याबद्दल विस्तृत माहिती मी एका पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणारच आहे. पण 2 हा नंबर आपल्याला आपल्या आईशी असलेल्या नात्याला रिप्रेझेंट करतो. त्यामुळे तुम्ही तुमच्या आईशी असलेले संबंध हे चांगले ठेवण्याचा प्रयत्न करा. तिची सेवा जास्तीत जास्त करता आली तर करा. घरातल्या स्त्री वर्गाशी तुमचं रिलेशन चांगलं मेंटेन करा. आणखीन मी तुम्हाला इथे एक सांगेन, एखाद्या नदीकाठी किंवा समुद्राच्या किनाऱ्यावर बसून त्या पाण्याचा आवाज शांतपणे ऐकून ऑब्झर्व करायचा प्रयत्न करा. कारण 2 हा नंबर चंद्राशी, मूनशी रिलेट करतो. तुमची इमोशनल इम्बॅलन्स ही अलाइन करायला तो मदत करतो. त्याच प्रकारे 333 हा नंबर जर तुम्हाला सतत दिसत असेल तर या ठिकाणी तुम्ही तुमच्यातली जी क्रिएटिव्हिटी आहे ती बाहेर काढली पाहिजे. तुमच्यामध्ये असलेल्या स्किलला पॉलिश करून तुम्ही त्याच्यावर काम केलं पाहिजे. स्वतःची एक वेगळी ओळख तुम्हाला या ठिकाणी जगासमोर आणली पाहिजे. आणखीन एक म्हणजे ह्यांनी अपशब्द बोलणं कटाक्षाने टाळलं पाहिजे. आणि जमल्यास वेळात वेळ काढून थोडीशी आध्यात्मिक पुस्तकं वाचायला सुरुवात करा. त्याचप्रमाणे 444 किंवा 4444 हा डिजिट जर कोणाला दिसत असेल तर ह्यावरची रेमेडी म्हणजे तुम्ही राहत असलेलं घर किंवा तुम्ही जात असलेलं तुमचं ऑफिस किंवा तुम्ही आहात त्या ठिकाणची आजूबाजूची जागा ही स्वच्छ आणि टापटीप ठेवण्याचा प्रयत्न करा. नको असलेल्या अडगळीच्या गोष्टी घरातून त्वरित बाहेर काढून टाका. त्यावरची डस्ट, धूळ ही झटकून ती जागा स्वच्छ ठेवण्याचा नियमितपणे प्रयत्न करा. कारण त्यामुळेच राहू हा ग्रह तुमच्या कामामध्ये अनेक अडचणी निर्माण करू शकतो. 4 हा नंबर राहूचा असल्यामुळे. आणखीन एक इथे मी रेमेडी तुम्हाला सांगेन, व्यंगत्व असलेली माणसांची जी आश्रम असतात त्या ठिकाणी जाऊन तुम्ही त्यांना मदत करून त्यांची सेवा करू शकता. मग ती चॅरिटीच्या स्वरूपात का असेनात किंवा तुम्ही त्यांना अन्नदान सुद्धा करू शकता. त्याचबरोबर जर 555 किंवा 5555 असा नंबर जर तुम्हाला सतत दिसत असेल तर ह्यावरची रेमेडी म्हणजे तुमच्या घरातली बहीण किंवा तुमची असलेली लहान मुलगी यांच्याशी तुम्हाला जास्त कनेक्टेड राहून त्यांच्याशी संबंध चांगले प्रस्थापित ठेवायचे किंवा त्यांच्याशी असलेले रिलेशन्स तुम्हाला सुधारायचे आहेत. त्यानंतर जास्तीत जास्त पीपल कनेक्टेड राहण्याचा प्रयत्न करा. ग्रुपमध्ये राहून नवनवीन गोष्टी शिकण्याचा किंवा त्या गोष्टींचा आनंद घेण्याचा प्रयत्न करा. कदाचित त्यातूनच एखादी व्यक्ती तुमच्या कामाप्रती ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला निर्माण करून देऊ शकते. नवीन बदलांना स्वीकारायला तयार व्हा. तरच तो नंबर तुमची प्रगती घडवून आणायला मदत करतो, म्हणजेच तो ॲक्टिवेट होतो. हे नंबर्स म्हणजे एक प्रकारे त्या ग्रहांची ऊर्जा आहे. ती ॲक्टिवेट करण्यासाठी तुम्हाला हातून प्रत्यक्षरित्या कृतीही करावीच लागणार आहे. त्याशिवाय तुम्हाला बदल दिसून येणारच नाही. त्यामुळे 555 हा जर नंबर तुम्हाला दिसत असेल तर टीम वर्क करायला सुरुवात करा. तशाच प्रकारे जर 666 किंवा 6666 हा डिजिट तुम्हाला वारंवार दिसत असेल तर या ठिकाणी रेमेडी अशी आहे की तुम्हाला तुमचं फॅमिली बॉन्डिंग चांगलं करायचं आहे. शिवाय पैशाला घेऊन तुम्हाला सकारात्मकच विचार करायचे आहेत. पैसा काय आपल्या नशिबातच नाही, पैशाने काय सगळंच घेता येत नाही, अशा प्रकारची वाक्य त्या पैशाला अनुसरून सारखी तोंडात घेणं हे कटाक्षाने टाळा. पैसा ही पण एक एनर्जी आहे. तिला जर योग्य दिशेने यूज केली तर ती तुमच्या प्रगतीत वाढ करून आणते. सो ज्यांच्याकडे इनफ पैसा आहे त्यांना बजेटिंग आणि ज्यांच्याकडे कमी आहे त्यांना या पैशाबद्दल पॉझिटिव्ह बोलायला, सकारात्मक वाक्य वापरायला सुरुवात करायची आहे. त्यानंतर जी लोक सिंगल आहेत त्यांच्यासाठी लव्ह मॅरेजेस किंवा अफेअर्सही हा नंबर तुम्हाला दर्शवतो. कारण तो नंबर शुक्र या ग्रहाचा कारक आहे. सो या गोष्टीं रिलेटेड तुम्ही अशा गोष्टी नक्कीच तुमच्या आयुष्यात मार्कआउट करू शकता आणि त्या दिशेने वाटचाल करू शकता. तसंच आता 777 किंवा 7777 हा जर नंबर कोणाला दिसत असेल तर ह्यांनी मी म्हणेन आपली आध्यात्मिक दिशेने वाटचाल करायला सुरुवात करायला हवी. मला कमेंटमध्ये एकाने विचारलं होतं की स्पिरिच्युअलिटी कशी वाढवावी, ती गाईड करायला तुम्ही मला मदत कराल का? तर नक्कीच त्यावरती स्टेप बाय स्टेप आपण स्पिरिच्युअलिटी कशा प्रकारे वाढवू शकतो यावरती मी एक संपूर्ण व्हिडिओ नक्की तयार करून देईन. मला तसं पुन्हा कमेंटमध्ये कन्फर्म म्हणून सांगायला तुम्हाला हरकत नाही. तर हा नंबर ज्यांना सारखा सारखा दिसतो आहे त्यांनी सर्वप्रथम ह्या ईश्वरीय शक्तीवर ट्रस्ट ठेवायला सुरुवात करा. जे लोक प्रॅक्टिकल माइंडेड आहेत त्यांनी कर्माला तर महत्त्व दिलंच पाहिजे, कारण कृतीशिवाय ती घटना तुमच्या आयुष्यात घडूच शकणार नसते. पण तरीसुद्धा त्यामागे कुठेतरी ती ब्रह्मांडीय शक्ती आहे जी आपल्याला अनसीनरित्या सपोर्ट करत असते, एनर्जी देत असते. ह्या गोष्टीवर तुमचा विश्वास वाढायला हवा. त्यामुळे आयुष्यात जर तुम्हाला कुठेतरी असं स्टक झाल्यासारखं वाटत असेल, अडचणींचा सामना करतोय आपण असं वाटत असेल, तर ह्या काळात हा नंबर दिसत असताना मी म्हणेन एखाद्या तीर्थक्षेत्री, धार्मिक स्थळी भेट देऊन यायला तुम्हाला काहीच हरकत नाही. कारण त्या वातावरणात, त्या एनर्जीमध्ये जाऊन आल्यावरती
तुम्हाला नक्कीच तुमच्या मनाने योग्य तो निर्णय घ्यायला तुमच्या चालू असलेल्या परिस्थितीमध्ये नक्कीच मदत होईल. त्याचबरोबर 888 किंवा 8888 हा नंबर ज्यांना दिसत आहे त्यांच्यासाठी रेमेडी म्हणजे त्यांनी दिवसातून एक 10 मिनिटं तरी अनवाणी जमिनीवरती चालायला सुरुवात करा. म्हणजेच आपल्या पायाला ती माती किंवा ती जमीन ही टच झाली पाहिजे. 8 हा नंबर शनी या ग्रहाला रिप्रेझेंट करतो. त्यामुळे तुम्ही तुमच्या हाताखालील नोकर वर्गाला किंवा रस्त्यांवरील दीनदुबळ्यांना तुमच्या परीने योग्य ती मदत करून त्यांची सेवा करू शकता. त्यांना अन्नदान करू शकता. ह्या काळात तुम्ही स्वतःच्या शरीराकडे पण लक्ष द्यायला सुरुवात करा. एक्सरसाइज करायला सुरुवात करा. त्यानंतर वडीलधाऱ्या माणसांची सुद्धा सेवा करायला सुरुवात करा. त्यांचे सल्ले सुद्धा ऐकून घ्यायला तुम्हाला हरकत नाही. या काळात भरपूर मेहनत करा, कारण त्यातूनच मिळणाऱ्या भरपूर अनुभवातून भरपूर अशी अमाप समृद्धी तुमच्या वाट्याला येणार असते. तसंच 999 किंवा 9999 हा जर नंबर कोणाला दिसत असेल तर सर्वप्रथम आपल्या रागावर नियंत्रण ठेवा. या काळात तुम्ही एखादा तुमचा आवडता स्पोर्ट्स सुद्धा खेळू शकता, म्हणजेच मैदानी खेळ. यामुळे मंगळ या ग्रहाची एनर्जी चार्ज होऊन तुम्हाला तुमच्या कामामध्ये क्विक ॲक्शन घेऊन निर्णय घ्यायला मदत होते. इमोशनली सिक न होता आता ॲक्शन प्लॅन तयार करा आणि त्वरित पेंडिंग असलेली सगळी कामं लाईनअप करून ती पूर्णत्वास नेऊन आता नवीन गोष्टींना आपल्या आयुष्यात यायला संधी द्या. ह्या काळात तुम्ही ब्लड डोनेट सुद्धा करू शकता. आय होप तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील. नंबर्स थ्रू हा जो युनिवर्स तुम्हाला संकेत देत होता, आय होप तुम्हाला त्याबद्दलच्या रेमेडीज सर्व जाणून घ्यायला या व्हिडिओ थ्रू मदत झाली असेल. तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडले असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि असेच चॅनलशी कनेक्टेड राहा. तुम्हाला आणखीन कोणते विषय ऐकायला आवडतील ते सुद्धा मला तुम्ही सजेस्ट करू शकता. तर भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये वास्तू आपल्याला नेमकं आपल्या प्रगतीसाठी किती टक्के आणि कशी मदत करू शकते ते पाहायला. तोपर्यंत बाय बाय.